आजचा अभंग आहे. लटिकियाच्या आशा होतो पडिलो वळसा, होऊन या दोषा पात्र मिथ्या अभिमाने. बरवी उघडली दृष्टी नाही तरी होतो कष्टी, आक्रंदते सृष्टी मात्र या चेष्टांनी. मरणाची नाही शुद्धी लोभी प्रवर्तली बुद्धी, परती तो कधी घडेची ना माघारी. साचवुनी मरे धन लावी पोरांसी भांडण, नाही नारायण तुका म्हणे स्मरला. याचा अर्थ आहे, या इहलोकामध्ये सर्व काही क्षणिक आहे आणि या सर्वांची आशा धरून मी आत्तापर्यंत अनेकदा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये सापडलो आणि मिथ्या अभिमानाने माझ्या अंगी अनेक दोष बळावले. पण इतक्यामध्ये माझी आत्मदृष्टी उघडली नाही तर मी या मिथ्या गोष्टीच्या संगतीने दुःखी झालो असतो. या मिथ्या देहाभिमानाच्या आधारावर केलेल्या कर्मामुळेच सर्व जग आक्रोश करत आहे. त्याला मरणाची आठवण नाही. अनेक विषयांच्या लोभाने बुद्धी चळली आहे, तेथून ती परत येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एखादा पुष्कळ द्रव्य साठवतो आणि शेवटी तो मरून जातो व त्याच्या पैशाकरता पोरांचे आपापसात भांडण लागते, परंतु तो जिवंत असताना तर त्याने नारायणाचे स्मरणच केले नाही. श्रीमद भागवतमध्ये भगवान ऋषभदेव या संसारामध्ये जीव आसक्त होऊन दुःखी का असतो याचे वर्णन करताना सांगतात, पुंस स्त्रिया मिथुनी भावमेतम तयोर्मिथो हृदय ग्रंथी माहू, अतो गृहक्षेत्र सुताप्त वित्तये जनस्य मोहो अहम ममेती. अर्थात पुरुष आणि स्त्री यांच्यामधील परस्पराविषयीचे आकर्षण हे भौतिक अस्तित्वाचे आधारभूत तत्व आहे. या चुकीच्या तत्वामुळे किंवा संकल्पनेमुळे स्त्री पुरुषांची हृदये परस्परामध्ये बांधली जातात आणि मनुष्य आपले शरीर, घर, संपत्ती, मुले-बाळे आणि नातेवाईक यांच्याकडे आकृष्ट होतो. अशा प्रकारे त्यांचा जीवनाविषयक भ्रम वाढत जातो आणि तो मी व माझे या अनुषंगाने विचार करू लागतो. अशा प्रकारे बहुतेक लोक संसार बंधनात बांधले जातात आणि परिणामस्वरूप भगवान श्रीकृष्णांशी असलेला आपला मूळ संबंध विसरून जातात. जय हरी विठ्ठल.